मैत्रिणींनो, आज मी एकदम सुंदर डिझाईन फक्त 5 मिनिटात तेही हाताने कशी तयार करायची ते सांगणार आहे। तर बघा, इथे चौकोनी तुकडे मी 2.5 इंच रुंदी आणि लांबीचे कट करून घेतले आहे। असे 5-7 तुकडे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। बघा, त्रिकोणमध्ये हे एकदा, आता पुन्हा त्रिकोणमध्ये दुमत मारायची हे दोनदा, अजून पुन्हा त्रिकोणमध्ये दुमत मारायची तीनदा, आणि जे खुली साईड आहे तिथे तिरकस लाईनमध्ये शिलाई मारायची आहे। एकदम सोपी आहे ही डिझाईन। अजून मी तुम्हाला एकदा सांगणार आहे। बघा, एकदा अशी तिरकस लाईनमध्ये दुमत मारले, पुन्हा एकदा दुमत मारायची आणि पुन्हा त्रिकोणमध्ये एकदा दुमत मारायची, अशी आपल्याला तीनदा दुमत मारायची आहे आणि तिरकस लाईनमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे। असे त्रिकोणी हे तुकडे आपल्याला जे आहेत ते 7-8 आपण तयार करून ठेवायचे आहेत। तर बघा, एका लाईनमध्ये मी असे एकाच मापाचे तयार करून घेत आहे। सरळ आणि उलटा कपडा बघून घ्यायचा आहे। तर बघा, कपडा उलटा सरळ बघून घेतलेला आहे, एकदा दुमत मारलेली आहे, ही दोनदा आणि ही तीनदा, म्हणजे त्रिकोणी कोण आपला तयार झाला पाहिजे। आणि जे मोकळी बाजू आहे तिथून आपल्याला पॅक करायची आहे, शिलाई मारून घ्यायची आहे। तर असे मी तुकडे सगळे स्टिच करून घेतलेले आहेत। ही डिझाईन बनवायला खूप सोपी आहे आणि या डिझाईनचे पैसे तुम्ही वाढवून घेऊ शकता। तर बघा, एकदा त्रिकोणमध्ये मी दुमत मारले, नंतर पुन्हा त्रिकोणमध्ये दुमत, नंतर पुन्हा त्रिकोणमध्ये दुमत। तर बघा, किती बारकाईने मी तुम्हाला इथे दाखवलेले आहे आणि त्यावर शिलाई मारायची आहे। असे तुकडे मी तयार करून घेतलेले आहे। तर बघा, आता आपण मशीनवर जी शिलाई मारून घेतलेले आहेत त्या पाकळ्या आपल्याला तयार करायच्या आहेत। तर बघा, ह्या अशा चपट्या आहेत, तर त्या आपल्याला अशा सरळ करून घ्यायच्या आहेत। बघा, अशा चपट्या आपण शिलाई मारल्या होत्या, तर अशा उकलायच्या आहेत, आपल्याला असं सरळ करून घ्यायच्या आहे। सगळ्या त्रिकोणी तुकडे आपल्याला असे सरळ करून घ्यायचे। बघा, कसे सरळ करायचे आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल। सगळ्या पाकळ्या आपल्याला असे सरळ करून घ्यायचे आहे, एक बोट त्यामध्ये टाकून सरळ करून घ्यायचे आहे। सगळ्या पाकळ्या मी इथे सरळ करून घेणार आहे। सगळ्या पाकळ्या सरळ केल्यावर इथे मी सुईमध्ये धागा ओढून घेतलेला आहे आणि पाकळ्याचा जो खालचा भाग आहे त्यामध्ये आपल्याला धागा टाकायचा आहे। तर बघा, सगळ्या पाकळ्याचा खालचा भाग आपल्याला सुईमध्ये टाकायचा आहे आणि फूल तयार करून घ्यायचे आहे। एकूण आपल्याला 7 पाकळ्या लागणार आहेत। अशा पद्धतीने मी व्यवस्थित एक एक पाकळी ओढून घेत आहे। तर बघा, किती सुंदर आपलं फूल तयार होणार आहे। संपूर्ण पाकळ्या मी ओढून घेत आहे आणि ह्या सर्व पाकळ्या आपल्याला एका ठिकाणी जमा करायच्या आहेत। तर बघा, इथे किती सुंदर आपले फूल तयार झालेले आहे। हे फूल एकदम तंतोतंत मधात लावण्यासाठी आपल्याला गळ्याचा सेंटर पार्ट काढायचा आहे। तर बघा, मी व्यवस्थित ब्लाऊज एकमेकावर ठेवून घेतलेले आहे आणि गळ्याचा सेंटर पार्ट आपल्याला काढायचा आहे आणि चॉकने आखून घ्यायचा आहे। तर बघा, सेंटर बरोबर आपल्याला आखून घ्यायचं आहे। सेंटरमध्ये आपले फूल लागणार आहे आणि बाजूलाही मी लेसची डिझाईन तयार करणार आहे, तर ते तुम्हाला पाहायलाच मिळेल। बघा, सेंटर इथे निघालेला आहे। बरोबर या सेंटरमध्ये आपल्याला जे तयार केलेले फूल आहे ते सुई धाग्याच्या मदतीने लावायचे आहे। तर बघा, एकूण एक पाकळी मी मधात लावून घेत आहे। तर जे पाकळीचे जे वरचा भाग आहे ते मी व्यवस्थित लावून घेत आहे, जेणेकरून आपले फूल इकडे तिकडे सरकणार नाही आणि आपल्याला इथे पाकळ्याला मणीसुद्धा लावायची आहे। तर बघा, फुलाचा आकार व्यवस्थित करून घ्यायचा आहे। एक एक पाकळी आपल्याला व्यवस्थित स्टिच करून घ्यायची आहे, टाका मारून घ्यायचा आहे। तर एक एक पाकळी मी इथे लावून घेत आहे। ही डिझाईन इतकी सुंदर तयार होते की कस्टमरची तुमच्या इथे रांगच लागेल आणि सर्व कस्टमर तुम्हाला ही डिझाईन तयार करून मागेल। तर बघा, किती सुंदर फूल तयार झालेले आहे। मधोमध आपण एखादे शोचे बटनसुद्धा लावू शकतो। तर बघा, इथे मी फूल लावून घेतलेले आहे। आता मधात मी शो बटन लावलेले आहे। तर बघा, मधात मी जे शो बटन ठेवलेले आहे ते आपल्याला सुई धाग्याच्या मदतीने लावून घ्यायचे आहे। तर किती सुंदर आपले फूल दिसत आहे। आता लेस लावण्यासाठी आपल्याला गळ्याच्या तिथे 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। हा लोटी गळा आहे। लोटी गळ्याच्या पूर्ण साईडने आपल्याला 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। तर बघा, 1.5 इंचावर मी इथे मार्किंग करत आहे। संपूर्ण गळ्याला मी इथे 1.5 इंचावर आखून घेतलेले आहे आणि यावर लेस लावणार आहे। खाली तुम्ही फुलाच्या तिथे वेगळी डिझाईनसुद्धा लेसद्वारे करू शकता, ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही डिझाईन करू शकता। तर बघा, इथपर्यंत मी आखत आणलेले आहे आणि इथे लेस लावणार आहे। दोन्हीकडून मी आखून घेणार आहे।
दोन्हीकडे आपल्याला बरोबर आखून घ्यायचे आहे, कमी जास्त व्हायला नको, त्यामुळेच मी मोजून आखून घेत आहे। तर इथे बघू शकता एक लेस मी लावलेली आहे, जी लोटी गळ्याचा आकार आहे तिथे एक लेस पहिले लावून घेतलेली आहे आणि 1.5 इंचावर जे आखून घेतलेले आहे तिथे आता बाहेरून अशी लेस लावणार आहे। तर तुम्हाला दाखवते मी, लेस आपली अशी लागणार आहे आणि खाली थोडासा असा कर्व आकार द्यायचा आहे। तर बघा मी आता लेस लावून घेणार आहे। बरोबर जिथे आपण आखून घेतलेले आहे त्यावर ही लेस ठेवायची आहे आणि शिलाई बारीक मारून घ्यायची आहे। फक्त 5 मिनिटात ही डिझाईन बनून तयार होते। तर बघा किती सुंदर आपला आकार येत आहे। एकीकडून मी डिझाईन तयार करून घेतलेली आहे, आता दुसरीकडून लक्ष देऊन बघा, तुम्हाला संपूर्ण डिझाईन पाहायला मिळेल। तर बघा अशी शिलाई मारत मारत आपल्याला शेवटपर्यंत घ्यायची आहे। जिथे जिथे मार्किंग केलेली आहे त्यावर शिलाई मारायची आहे। खाली बघा मी व्यवस्थित अशी डिझाईनचा आकार देऊन घेतलेला आहे। तर बघा किती सुंदर आपली डिझाईन तयार झालेली आहे। ही डिझाईन बघायला खूपच भारी दिसते आणि स्टिच करायला तर खूपच सोपी आहे। या डिझाईनचे तुम्ही 50-60 रुपये शिल्लक घेऊ शकता आणि शहरात जर असेल तर तुम्ही 100 रुपये सुद्धा शिल्लक घेऊ शकता। तर किती सुंदर आपली डिझाईन तयार झालेली आहे। तर इतक्यावरच आपली डिझाईन पूर्ण होत नाही, तर आपल्याला जे बारीक मणी असते ते जे फूल तयार केलेले आहे त्या फुलावर लावायचे आहे। तर आता इथे लेस लावून झालेली आहेत। आता जे फूल आपण तयार केलेले आहे तिथे डायरेक्ट आपण शो बटन लावणार नाही, मधात आपण थोडीशी लेस गुंडाळा करून लावणार आहे। त्यामुळे काय होईल, ज्या फुलाच्या पाकळ्या आहे त्या फिट्ट बसतील। तर लेस कशी लावणार आहे तर तुम्हाला बघायला मिळेल। आपल्याला काय करायचं आहे, जे आपण फूल तयार केलेले आहे त्या पाकळ्याच्या मधोमध गोल अशी शिलाई मारून घ्यायची आहे। लेस गोल गोल करून शिलाई मारून घ्यायची आहे, त्यामुळे तुमचे फूल सटकणार नाही आणि त्या फुलावर नंतर आपल्याला शो बटन लावायचे आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मी कशी शिलाई मारून मधात लेस लावलेली आहे। तुम्हाला शो बटन लावायचे असेल तर तुम्ही शो बटन लावू शकता किंवा तुम्ही असेही ठेवू शकता, असेही हे फूल छान दिसत आहे। बघा जसे काय आपण शो बटन लावले असे दिसत आहे, पण यावर मी शो बटन लावणार आहे। आपण जे फूल तयार केले होते त्या फुलाला बघा मी एक एक पाकळीला शेवटी एक एक मणी लावत आहे। तर बघा असे मणी लावल्याने आपले फूल एकदम सुंदर तयार झालेले आहे। तर बघा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्कीच सांगा। तर बघा इथे मी मणी लावलेले आहे, आता मधात शो बटन लावत आहे। तर किती सुंदर आपली सोप्यात सोपी डिझाईन तयार झालेली आहे। ही डिझाईन कुणीही लगेच 5-10 मिनिटात तयार करू शकेल। तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, आवडला असल्यास एक लाईक नक्की करा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ टाकेल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येईल। आणि काल जो मी व्हिडिओ टाकलेला आहे तो खूपच इम्पॉर्टंट आहे, तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच जाऊन बघा। नक्कीच त्या व्हिडिओपासून तुम्हाला फायदा होईल आणि तुमचे ब्लाऊज संबंधी सर्व प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होतील। नक्कीच कालचा व्हिडिओ बघा, कालच्या व्हिडिओची लिंक मी वरी देते। तर बघा किती सुंदर आपली डिझाईन इथे तयार झालेली आहे। तर असेच माझ्या चॅनलला भेट देत राहा आणि ब्लाऊज शिका। चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।